विवाह संस्था यामध्ये होणारा महिलांचा त्रास हे थोडंसं डिटेल जाणून घेतोय, खासकर हुंडा या अँगलनी बरं का. आणि सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता फिजिकल त्रास हा होत असतोच, पण मेंटल हॅरॅसमेंट बद्दल तुमचं काय मत आहे, याबद्दलचे कायदे काय सांगतात? नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडे अंगातून रक्त आलं तरच महिला त्रास झाला असं समजलं जातं, परंतु मानसिक आणि भावनिक त्रास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळं आपल्या एकंदरीत वर्तनावरती आणि संसारावरती परिणाम होत असतो. त्यामुळं मानसिक त्रास जर झाला असेल तर त्याबद्दल त्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याचा वापर करू शकतात. विशेषतः लव्ह मॅरेज झालेल्या महिलांना हा त्रास जास्त जाणून येतो, कारण एकदा का लव्ह मॅरेज केलं की तिला त्रासाबद्दलही बोलायचं नसतं असं समजलं जातं, कारण तिनं काही ज्याबद्दल बोलली तरी देखील लग्न तू केलेस तुझ्या मर्जीनं, त्यामुळे ते तुझं तू निस्तार अशी भूमिका घेतली जाते. तर अशी भूमिका जरी घेतली जात असेल तर ती सुद्धा योग्य नाहीये. त्यामुळे मानसिक आणि भावनिक त्रास जर होत असेल तर त्याविरुद्ध नक्कीच आवाज उठवला पाहिजे.